नमस्कार व्यावसायिक मित्रांनो. सुशिक्षित बेरोजगारी वाढत असताना आजचा युवक आपलं गाव सोडून शहराकडे जायच्या मार्गावर आहे. पण असे असताना एकर 2 एकर असणारा शेतकरी पूरक व्यवसाय निवडून किती उत्पन्न करू शकतो, आमचा हा उद्देश आमच्या व्हिडिओतून सांगण्याचा असतो. येणारा काय डिजिटल म्हणणारे लोक पोट डिजिटल भरू शकणार नाहीत. पोट भरण्यासाठी काही मातीला पिकवणारा आमचा शेतकरीच लागेल. आमचा उद्देश हजारो शेतकरी लोकांना प्रेरणा देण्याचं काम आहे. येणारा काळ डिजिटल युगाचा नाही, तर येणारा काळ शेतकरी वर्गाचा आहे. हे कळायला थोडा उशीर लागेल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. दूध व्यवसाय तुम्हालाही करायचा आहे. कमीत कमी पैशामध्ये जुगाड करून दूध व्यवसाय कसं करता येईल या व्हिडिओमध्ये डिटेल संवाद करू मित्रांनो. आता बघू शकाल या ठिकाणी पूर्ण जुनं कारभार लावून इथं व्यवसाय केला जातो मित्रांनो. पत्रे बघू शकाल, अशी हालत पत्र्याची आहे. पण मित्रांनो, व्यवसाय करत असताना तुमची काय शेड आहे किंवा काय गोष्टी आहेत हे महत्त्व नसतं, पण उत्पन्न कसं आहे या गोष्टीला सर्वात प्राधान्य देणं खूप महत्त्वाची गरज आहे. आता बघू शकाल या ठिकाणी 15 ते 17 मशीनची संख्या आहे. सर्व जातीची म्हशी आहेत मित्रांनो. या ठिकाणांना व्यवहार पण मशीनच्यावर झाले जातात आणि दूध व्यवसाय पण झाले जाते मित्रांनो. यावरती डिटेल संवाद करूयात मित्रांनो. बघू शकाल पूर्ण जुगाड आहे या गोष्टीत, कुठलंच नवीन साबण नाहीये. बघू शकाल जनावरांसाठी फॅन पण या ठिकाणी सुविधा झाली आहे. आता याचं शेण जे आहे मित्रांनो, या नाल्यातनं शेण जाऊन बाहेर स्टोअर होतं आणि ते सेंद्रिय खत म्हणून यूज केलं जातं मित्रांनो. असं जुगाड करणं खूप महत्त्वाची गरज आहे. व्यवसाय करण्यासाठी मोठं शेड आणि मोठी संख्या हे महत्त्वाची नसते मित्रांनो. मोठे विचार हेच नक्कीच व्यवसायाला मोठे करून जात असतात भावांनो. मित्रांनो, चाऱ्याच्या स्वरूपात 3 ते 4 पद्धतीचा जनावरांना चारा जातो. आता हा गजरा चारा आहे, तुम्ही बघू शकाल. आता याचं बूड या स्वरूपात मोठं आहे अशा पद्धतीनं. आणि या ठिकाणी यंत्र आहे, तिथनं कडबा कुट्टी किंवा चारा कुट्टी करून जनावरांना वाप्यामध्ये चारा दिलं जातं. दूध व्यवसाय करायचंच म्हणलं की आपण नुसतं म्हशीच्या मागेच न धावता मित्रांनो, इथल्या व्यवसाय करणाऱ्या मालकानं असं पारडं पण मोठे केलेले आहेत. कारण की जर हे पारडं लहानचे जर मोठे केलात तर मित्रांनो, जोडी 1.5 लाख 2 लाखापर्यंत पण असं जाऊ शकते. असं शक्कल लढवणं खूप महत्त्वाचं आहे व्यवसाय करत असताना. दुहेरी उत्पन्न कसं निघता येईल, कारण की त्याच चाऱ्यावरती त्याच जागी आपण कुक्कुटपालन पण करू शकतो, शेळी पालन पण करू शकतो, असं पारडे पण मोठं करू शकतो. आता या ठिकाणी 2 जोड आहेत. या ठिकाणी आपण बघू शकाल ह्याच्या डीलमध्ये या इथल्या काकांनी 2,60,000ला जोडी गेली म्हणतात. सविस्तर चाऱ्याचं नियोजन इथल्या माणसाशी होईल आपला संवाद. चंदीसाठी आता टेम्पो भरून बारली लातूरवरून आली आहे. तुम्ही बघू शकाल आता या ठिकाणी जवळपास 2 टन हे बारली आली आहे. सोय बघू शकता आता तुम्ही. आता हे स्टोअर मध्ये सिंटॅक्स मध्ये केले जातात. या खोट्याचे देखरेख करणारे मामा आपल्या समोर आहेत. मामा, चाऱ्याचं नियोजन कसं असतं, काय नाही वगैरे? चाऱ्याचं नियोजन काय, बडीज्वारीचा कडबा, गजरा गवत, पुन्हा मका, खडोळ, पुन्हा झालं बारली चंदी, त्यानंतर गव्हाची जुनळा, हे समजा मिक्स करून मध्ये थोडं साखर घालून असं गुळपीट केल्याने करतो आणि चाऱ्यावर चारतो त्याला. अच्छा, बरं. किती टाइम सकाळी कसं नियोजन? सकाळी एक टाइम चंदी आणि संध्याकाळी एक टाइम चंदी. दुपारा दिवसभर कुट्टी चारा पाणी, दिवसातून 3 टाइम आणि 2 टाइम चंदी. अच्छा. सकाळी दूध धारा कसं असतं, काय नाही वगैरे? सकाळपर्यंत करेक्ट 6:30 वाजता पिळायला चालू करतो आणि संध्याकाळी 6:30ला. अच्छा, बरं. आपल्याकडे ती संख्या आता किती आहेत आपल्या टोटल म्हणून? 13 म्हशी येतात. 13 म्हशींपैकी 6 म्हशी दुधाच्या येतात 2 टायमावर, बाकीच्या गाभण येतात. आता हलजायला तर तुरुच एक 8-15 दिवसात 8-15 दिवसात हलजणार बाकी म्हशी. अच्छा, बरं. एवढ्यातनं किती दूध उत्पादन होतं बरं? एका टायमाला जवळपास निघतं बघा 40 लिटर. 40 लिटर एका टायमाला दूध निघतं. अच्छा, बरं. आणि 2 टायमामध्ये 80 लिटर दूध उत्पादन होतं. 80 लिटर. अच्छा. आता हे तुम्ही बारली आणलात, कुठनं बारली आली आता? हे लातूरवरून आले. लातूरवरून आले. आता ह्याचं नियोजन तुम्ही बारलीचं वगैरे हे सर्व तुम्ही विकतच घेता म्हणजे कसं काय? विकत. अच्छा, बरं. बारली कसं देता तुम्ही? आम्हाला जागेवर तिथं मिळते 12 रुपयाला किलो. अच्छा, बरं. आता मित्रांनो, हे बोलेरोनं गाडी घेऊन बारली येते. आता हे 2 टन बारली आहे. 2 टन. दूध व्यवसाय करत असताना म्हशीच्याच मागे न धावता इथल्या मालकांनी पारडू पालन पण केले आहेत. आता बघू शकाल आता हे पारडू आहेत आणि इकडे काही संख्या आहेत. मामा, आता हे पारडावचं कसं नियोजन असतं, काय नाही वगैरे आपलं? ह्यांचं काही नाही, 3 टाइम चांगलं व्यवस्थित चारा पाणी करता, मोठे होत्यात काय. पुन्हा गाई येतात, गाईवर सोडतो हे वासर काय. अच्छा. चारा पाणी फुल व्यवस्थित करून आता ह्याला चांगलं मोठं करतात. 2-2 वर्ष लागते मोठे व्हायला आम्हाला. बरं. 2-2 वर्ष सांभाळावं लागतंय. 2 वर्षानंतर ह्याची किंमत कशी काय? किंमत एका पारडाची होईल 1,30,000, 1,30,000, 1,35,000, 1,25,000. म्हणजे असं बघू.
म्हशी तुम्ही कितीपासून पण सुरुवात करू शकता, 1 म्हशीपासून 2 म्हशीपासून असं जुगाड करून पण व्यवसाय करू शकता. असा हा काहीच विषय नाही की बाबा तुम्हाला 10-20 लाख रुपये शेडला लागतायत, नंतर म्हशीला कितीतरी पैसे लागणार, मग व्यवसाय सुरुवात होणार, मग अडचणी आल्या काही व्यवसाय बंद होणार, असं नाहीये मित्रांनो. तुम्ही बघू शकाल आता हा वापा आहे, नंतर म्हशीला सर्व केले आहेत, नंतर हा एक नाला आहे. नाल्याच्या द्वारे शेण पाठीमागे स्टोअर होतं आणि तेच शेण सेंद्रिय खत म्हणून पण यूज झालं जातं शेतांसाठी. ते पण आपण तिकडे पण जाणार आहोत. मित्रांनो बघू शकाल आता या ठिकाणी नाला आहे, ते नाला तिकडं शेण गोळा झालं जातं आणि एकत्र मूत आणि एकत्र शेण इथनं पण स्टोअर करून हे करून तिकडं कालवून स्टोअर करतात. ज्या पद्धतीनं पाण्याच्या नियोजनासाठी पाणी स्टोअर केलं जातं मित्रांनो. आता बघू शकाल या ठिकाणी ही जुगाड करून मित्रांनो पिलर उभा करून 2000 लिटरची टंकी उभी केलेली आहे. तुम्ही बघू शकाल माझ्या पाठीमागे. आणि असं या ठिकाणी शेतातनं पाईप येऊन असे हौद आणि सिंटॅक्स चिरून या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. दूध व्यवसायामध्ये नुसतं म्हशी आणि नुसतं म्हशीच ठेवून चालणार नाही मित्रांनो. असं या ठिकाणी पाड्यालाही प्राधान्य दिलं पाहिजे, ज्यामध्ये चाऱ्यामध्ये असं एखादी आता या ठिकाणी 4 संख्या आहेत, 2 जोड आहेत. लास्ट महिन्यामध्ये यांनी एक जोड 2,60,000 पर्यंत मित्रांनो विकली आहे या ठिकाणी. बघू शकाल या चाऱ्यावरती ह्यांचं पण संगोपन तुम्ही करू शकता. असं सुंदर उदाहरण किंवा सुंदर नियोजन तुमच्यामध्ये असलं पाहिजे मित्रांनो. कुठलाही व्यवसाय असं यशस्वी व्हायला जातो भावांनो.